उठा, जागे व्हा आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका, असं म्हणणारे स्वामी विवेकानंद म्हणजे एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारताचा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आयुष्यात आपण अनेकदा खचतो, सगळं संपलंय असं वाटू लागतं, नैराश्य येतं, नकारात्मकता वाढते. मग यावर सकारात्मकतेची फुंकर घालतात, प्रेरणा देतात, नव्या ऊर्जेने आयुष्यात पुढे जात राहायला सांगतात ते स्वामी विवेकानंद यांचे विचार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामीजींचे 7 विचार बघणार आहोत, जे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतील. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जाणून घेऊ विचार क्रमांक 1. स्वामीजींनी सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्तींविषयी फार छान विचार मांडलाय. स्वामीजी म्हणतात, चिडचिड करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्व कामं नीरस अर्थात कंटाळवाणी असतात. त्या व्यक्तीला कशातूनच आनंद मिळत नाही. परिणामी त्या व्यक्तीचं जीवन अडचणीचं आणि अपयशी होतं. त्यामुळे सतत काम करत राहिलं पाहिजे. आपलं जे काही कर्तव्य असेल ते पार पाडलं पाहिजे. आपले हात नेहमी कामात ठेवा, तेव्हाच आपल्या जीवनात प्रकाश पडू शकतो. किती सुंदर विचार आहे हा. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं बघत असतो जी सतत चिडचिड करताना दिसतात. चिडचिड करून नकारात्मकता पसरवतात. हे स्वामीजी त्यांच्या या विचाराच्या उत्तरार्धात असं म्हणतात की सतत काम करत राहिलं पाहिजे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं म्हणून आळसात पडून राहणं कसं चालेल. जीवनात कधी कधी अंधार येऊ शकतो, पण त्यावर मातही आपणच करू शकतो. कशी? तर चालत राहून. रस्त्यावरच्या किंवा आयुष्याच्या प्रवासात बोगदा हा थोड्याच काळासाठी असतो, जिथे अंधार असतो, पण बोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा किरण नक्कीच येतो, नाही का? विचार क्रमांक 2. नुसते बोलून काही होत नाही. ज्याच्या मनात साहस आणि हृदयात प्रेम आहे तोच माझा सहकारी होऊ शकतो. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. जगन्मातेच्या कृपेने मी एकटाच 1,00,000 लोकांच्या बरोबर आहे आणि मी एकटाच 20 लाखांशी बरोबरी करू शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, नाही का? स्वामीजी तेच म्हणतात की नुसतं बोलून काहीच होत नाही. मला कोणाची गरज नाही या वाक्याचा इथे नकारात्मक अर्थ घेऊ नये. आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची गरज असते. ज्याच्या मनात साहस आणि हृदयात प्रेम आहे, अर्थात जो हृदयाने निर्मळ माणूस आहे, त्यानेच माझा सहकारी व्हावं. अज्ञान, भीती आणि द्वेष याने वेढलेल्यांची मला गरज नाही, असं स्वामीजींना इथे अभिप्रेत असावं. याच विचाराच्या उत्तरार्धात स्वामीजींनी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे जगन्मातेच्या कृपेने मी एकटाच लाखभर लोकांच्या बरोबर आहे. यातून स्वतःविषयी असलेला विश्वास दिसतो, पण या आत्मविश्वासाला अहंकाराचा स्पर्श नाही, कारण जगन्मातेच्या कृपेने, असं त्यांनी म्हटलंय. विचार क्रमांक 3. कोणत्याही प्रकारच्या कर्तव्याची उपेक्षा करू नये. एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचं काम करते यावर त्या व्यक्तीची पारख होता कामा नये, तर ती व्यक्ती आपलं कर्तव्य किती निष्ठेने पार पाडते हे पाहायला हवं. या विचारातून स्वामीजींनी हाच संदेश दिलाय की कोणतंही काम लहान नसतं, ते काम किती निष्ठेने केलं जातं हे महत्वाचं आहे. एखादी व्यक्ती खूप कष्ट करते, पण कधी कधी कष्टाच्या प्रमाणात मोबदला मिळत नाही असं बघणाऱ्यांना वाटतं, पण म्हणून त्या व्यक्तीचं काम आणि कामाचं महत्व कधीच कमी होत नाही. कामाप्रती असणारी निष्ठा जर कमी पडत असेल तर गोष्ट वेगळी, पण काम हे काम असतं. कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. त्यामुळे कोणाच्या कामावरून त्या व्यक्तीची उपेक्षा करू नये. हे स्वामीजींचं वाक्य किती मोलाचं आहे, नाही का? पटत असेल तर लाईक नक्की करा. विचार क्रमांक 4. स्वामीजी म्हणाले, ज्या चरित्रात ज्ञान, भक्ती आणि योग या तिन्हींचा सुंदर संगम आहे तेच सर्वोत्तम चरित्र आहे. एका पक्षाला आकाशात उडण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते: 2 पंख आणि 1 शेपटी. त्याचप्रमाणे ज्ञान आणि भक्ती हे 2 पंख आहेत, तर योग ही शेपटी आहे जी संतुलन राखण्याचं काम करते. स्वामीजींनी किती सोपं उदाहरण दिलंय. प्रत्येक पक्षाला आकाशात भरारी घ्यायची असते, पण ही भरारी तो किती उंच घेऊ शकतो हे त्याच्या पंखांवर अवलंबून असतं. ज्ञान आणि भक्तीचे पंख असतील तर किती मुक्तपणाने भरारी घेता येईल, नाही का? पक्षाचं उदाहरण बघताना सहज मनात विचार आला की माणसाने पक्षासारखं मुक्त जगावं, असंच स्वामीजींना अभिप्रेत असेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. विचार क्रमांक 5. जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत सत्याची प्राप्ती होणार नाही.
तुम्ही सर्वांनी आपल्या मनातून अहंकार रूपी राक्षस काढून टाकायला हवा. आध्यात्मिक अनुभूतीसाठी संपूर्ण आत्मसमर्पण हाच एकमेव मार्ग आहे. मित्रांनो, स्वामीजींचा हा विचार मांडताना मनात कलीचा विचार आला. आत्ता जे सुरू आहे ते कलियुग आहे. या कलियुगाचा राक्षस म्हणजे कली. हा कली आहे तरी कुठे? सापडत नाही ना, कारण तो लपून बसलाय प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात. अहंकार हे त्या कलीचंच एक रूप आहे ना. तुम्हाला काय वाटतं? म्हणून तर स्वामीजींनी त्याला अहंकार रूपी राक्षस म्हटलंय. जोपर्यंत या अहंकाराचा नाश होत नाही तोपर्यंत आपण सत्यापासून दूर राहतो. समर्पण म्हणजे लीन होणं, लीन होणं म्हणजे मीपणा सोडणं, म्हणजेच अहंकार बाजूला सारणं, म्हणजेच त्या कलीला आपल्यापासून दूर करणं. कली बाजूला झाला की आपोआपच कल्कीची भेट होईल, नाही का? कारण जसा कली प्रत्येकामध्ये अंश रूपाने आहे तसा कल्की सुद्धा असेल ना. तुम्हाला काय वाटतं? थोडक्यात नाशाचं मूळ म्हणजे अहंकार. हा अहंकार काही कामाचा नाही. विचार क्रमांक 6. स्वामीजी म्हणाले, मन आणि बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला तर तुम्ही नेहमी मनाचं ऐका. कारण बुद्धी फक्त तर्कापुरतं काम करते, ती त्याच्या पलीकडे जात नाही. मनच आपल्याला उच्चतम भूमिकेला नेऊ शकतं. मनाने बुद्धीवर मात करून आपण अंतःप्रेरणा मिळवू शकतो. बुद्धीला कधीही अंतःप्रेरणा मिळू शकत नाही. मन आणि बुद्धी यांचं नेहमीच भांडण असतं. सतत प्रश्न पडतो, मनाचं ऐकू की बुद्धीचं ऐकू? स्वामीजींनी याचं उत्तर दिलंय, ते पण खूप सोपं करून. अंतःप्रेरणा म्हणजेच आपल्या मनाला आतून जे वाटत असतं ते बुद्धीला पटतच असं नाही. थोडक्यात इतक्या खोलवर जाऊन मनच विचार करू शकतं. तुम्ही म्हणाल, हे बोलणं जितकं सोपं तितकं करणं अवघड. मान्य आहे, पण आपली अंतःप्रेरणा म्हणजेच आपला आतला आवाज नेहमी ऐकण्याचा प्रयत्न करू. आता जाणून घेऊ विचार क्रमांक 7. स्वामीजी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला आपला उद्धार स्वतःच करावा लागेल, त्यालाच त्याचं कार्य करावं लागेल. मी कोणाकडे मदतीची भीक मागत नाही. मात्र जर मला कोणी मदत केली तर त्या व्यक्तीची माझ्यावर नेहमी कृपा असेल, माझा तिच्यावर अधिकार नसेल आणि त्यामुळे मी त्या व्यक्तीचा सदैव आभारी राहीन. स्वामीजी इथे आत्मनिर्भर व्हायला सांगतात. कारण वामनराव पै म्हणाले तसं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्यालाच आपलं जीवन घडवायचंय. आपल्याला कळत नकळत अनेक जण मदत करत असतात, पण यामुळे माणसांना गृहीत धरलं जातं. म्हणजे आपण असं बोलताना ऐकतो की अमुक तमुक व्यक्तीने माझ्यासाठी हे करायलाच हवं होतं. पण हे गृहीत धरणं चुकीचं आहे ना. हे असं गृहीत धरणं म्हणजे अधिकार सांगणं. असं केल्याने कृतज्ञता कुठेतरी हरवते. ही कृतज्ञता सतत राहावी हेच स्वामीजी या विचारातून दर्शवत असावेत. तर मित्रांनो, हे होते स्वामी विवेकानंद यांचे 7 विचार, जे आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतील. तुम्हाला हे विचार कसे वाटले आणि तुम्हाला सर्वाधिक आवडलेला विचार कोणता ते कमेंट मध्ये नक्की सांगा. स्वामीजींविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. यश कसे मिळवावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत बघत राहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही सकारात्मकता शेअर सुद्धा करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.